हॅलो नमस्कार. प्रियस किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. 7x4चा कपड्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे. त्याला 5 mm चा स्पंज जोडून घेतलेला आहे. कपड्याच्या सरळ बाजूवर चेन ही उलटी ठेवून टिप मारून घेऊया. त्यावर अस्तरचा तेवढाच मापाचा तुकडा ठेवून त्यालाही टिप मारूया. आता कपड्याची सरळ बाजू वर करून त्यावर दाबटीप टाकून घेऊया. तसंच कपड्याच्या चारी बाजूलाही टिप मारून अस्तर व्यवस्थित शिवून घेऊया. असाच कपड्याचा दुसरा तुकडाही मी स्पंज लावून तयार केलेला आहे. तो चैनीच्या सरळ बाजूवर कपडा उलटा ठेवून त्यावरही टिप मारून घेऊया. त्याच्यावर अस्तरही ठेवूया. त्याला पण एक टिप मारून घेऊया. दुसऱ्या बाजूला दाबटीप टाकून त्याच्या साईडनी पण आपण टिपा मारून घेऊया. मी खूप प्रकारच्या पर्स शिवते, पण हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे जर काही चुकलं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. पटकन चैन कशी लावायची हे आता तुम्हाला इथे दाखवते. इथे तुम्ही बघू शकतात चैनीचे 2 असे दात असतात, ते मी ओपन केलेले आहेत. तिथे ना आपण रनर व्यवस्थित इन्सर्ट आतमध्ये करायचं आहे. एकदा एक बाजूने आणि एकदा दुसऱ्या बाजूने. कुठल्याही पर्सला चेन लावताना एकदा ती घालून परत दुसऱ्यांदा त्याच बाजूने घालायची, त्यामुळे चेन लॉक होते. इथे तुम्ही बघू शकतात पटकन अशी चेन घालून होते. आता आपण पर्सच्या चारही साईडने टिपा मारून घेणार आहोत. हे कॉइन पाऊच तुम्ही कुणाला हळदी कुंकाला वगैरे देण्यासाठी सुद्धा वापरू शकतात. कॉइन पाऊचचे रफ एजेस न दिसण्यासाठी आपण आतून त्याला कपड्याच्या तुकड्याने पूर्णपणे स्टिच करणार आहोत. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत मी इथे तुम्हाला कॉइन पाऊच कसं तयार करायचं हे सांगितलं आहे. प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
येथे तुम्ही बघू शकतात पर्सच्या आतल्या बाजूने तुम्हाला कुठेही धागा दोरा काहीही दिसणार नाही. व्यवस्थित फिनिशिंग आलेली असते पर्सला. थँक्यू फॉर वॉचिंग.